हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय. तर आज आम्ही चाललो आहोत दादेगावला, म्हणजे गावाकडे चाललो आहोत. गहू काढायला आला होता, तर गावाची काढणी करण्यासाठी आम्ही गावाकडे चाललो होतो. तर आज या ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला मी फॅमिलीशी भेटवणार आहे, म्हणजे अर्थातच हा ब्लॉग आहे फॅमिली ब्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे चिचोंडी मार्गे, म्हणजे 2 मार्ग आहे. चिचोंडी मार्गे पण आपण जाऊ शकतो आणि इकडं नगरबीड मार्गे पण आपण जाऊ शकतो. नगरबीड मार्गे गेलो तर आपण आधी दामणगावला जाऊ आणि मग तिथून मग तुम्हाला दादेगावला परत रिटर्न 3 किलोमीटर आहे, यावं लागेल. तर म्हणजे आम्ही गावात पण राहायला येतं दामणगावमध्ये आणि मळ्यात पण राहायला येतं दादेगावला. तर हा आठवडचा घाट आहे बरं का. ह्या आठवडच्या घाटामधून आम्ही चाललो होतो आणि पुढे 5 मिनटाच्या अंतरानंतर आंबोरा, म्हणजे लेफ्ट हँड साईडला आंबोरा ही पाटी आहे बघा, तिथून आम्ही त्या मार्गाने आम्ही दादेगावला चाललो होतो. तर पुढे आता तुम्हाला दिसेलच की आंबोरा मार्गे पण दादेगाव जातो येतो, म्हणजे आंबोरा मार्गे जाण्याचा शॉर्टकट आहे. तर रस्ता छान आहे, म्हणजे दुसऱ्या मार्गाने पण दादेगावला जाता येतं. 2 रस्ते येतं. इथूनच अजून एक रस्ता फुटतो, म्हणजे नाही का आंबोऱ्याच्या आपण पुढे गेलो का तिथून पण एक रस्ता फुटतो, पण तो रस्ता खूप खराब आहे. तुम्ही आंबोऱ्याच्या ज्या रस्त्याने स्ट्रेट गेले ना, हा जो रस्त्याने स्ट्रेट जा, रस्ता पण चांगला आहे आणि लवकर पण शॉर्टकट आहे. तर मग अशा पद्धतीने आम्ही मग दादेगावला आलो. तर हा दादेगावचा रस्ता आहे आणि तुम्ही आता पुढे गेल्यानंतर कमान पहा, म्हणजे इथून राईट साईड म्हणजे या कमानची तिथून तुम्ही वळालात तर लगेच दादेगावमध्ये तुम्ही दादेगावच्या वेशीला लागता पुढे गेल्यानंतर, आणि तिथंच रामाचं मंदिर आहे. आणि याच्यानंतरचा 8 दिवसानंतर आम्ही परत जत्रेला येणार आहोत. तर त्याचा पण व्लॉग मी तुम्हाला टाकेलच. तर आम्ही मग लगेच नाही का, म्हणजे आम्हाला जाता जाताच 12 वाजले होते आणि मग आम्ही लगेच रानात गेलो. तर ऊन पहा किती आहे ना, असंच आम्ही पुढं चाललो. पुढं गेल्या आम्हाला लगेच एक नाही का, म्हणजे इंग्रजी चिंच, आता त्याला इंग्रजी चिंच पण म्हणतात, विलायची चिंच पण म्हणतात. आता तुम्ही काय म्हणतात तर कमेंट करून सांगा. तर ही पहा, ते विलायची चिंच खूप लाल लाल विलायची चिंच होत्या. तर चिंचा पहा, आणि ते काढायला खूप उड्या मारू काढल्या आम्ही, खूप मेहनत घेतली. त्यानंतर आम्ही रानात पोहोचलो. तुम्ही म्हणता गहू काढायला आला आणि गहू तर काढलेला दिसतोय, तर अशा 4 वाटण्या आहेत, 2 वाटण्या काढून झाल्या आणि अजून 2 वाटण्या काढायच्या होत्या, त्यासाठी आम्ही आलतो. तर मग खूप ऊन होतं. आम्ही गेल्या आधी बघा मिसळ दिसते का तुम्हाला, डब्यामध्ये मिसळ आहे. तर आम्ही म्हणजे नाही का गेल्या आधी मिसळ पाहून आधी जेवण केलं. मग जेवण केलं, भूक खूप लागली होती. 12 वाजले होते. फुल जेवण केलं. हे फॅमिली, माझ्या सासूबाई येतात आणि हे माझे सासरे येतात, म्हणजे पप्पा. तर हे बघा अण्णा, आता अण्णा काय म्हणतात तुम्ही ऐका. सकाळी उठायलाच मला द्यायची, शियाडाचं झाडून काढायला आणि ती निर्मळ करायला बोला खस असला होता गुडघे दोन ती म्हातारी तर अण्णा वडापाव खात होते आणि आता अण्णा काय म्हणतात ते पण ऐका. आज्या सुचली मागून. तर अण्णा त्यांच्या नातवाविषयी सांगत होते की त्यांचा नात त्यांना फिरायला घेऊन गेलते. तुम्हाला व्यवस्थित आवाज येत नसेल, पण एक आठवणच आहे पहा, किती छान बोलतात ते. तर त्यानंतर मग ही आम्ही गहू काढला आणि ही पहिलीच वाटणी होती बघा, खूप मोठी वाटणी होती आणि त्याच्यात खूप सारा गहू निघाला. तर अशीच एक दुसरी वाटणी येते, म्हणजे एक मध्ये एक वावर आहे, ते वावर सोडलं का दुसरी वाटणी. तर हे काढताच आम्हाला पूर्ण संध्याकाळ झाली. मग ती वाटणी आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी काढणार होतो. तर मग हा व्ह्यू पहा. तर पुढंच खाली जे तुम्हाला पाणी दिसते, म्हणजे हे जे दादेगावचं तळे, इथूनच पूर्ण दादेगावला पाणी म्हणजे नाही का पुरवलं जातं या तळेवाटेच, नाही का. सगळ्यांच्या शेतीला पाणी या तळेवाटे दिलं जातं. खूप मोठं तळे, एकदा ते तळ भरलं की 5 वर्ष त्या गावाला पाण्याची चिंता राहत नाही. त्यानंतर हा पहा सायंकाळचा व्ह्यू तुम्ही पाहिला असाल, किती छान दिसतंय. तर हा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला म्हटलं होतं की दुसरी वाटणी काढणार होतो. तर हा घरासमोरचा व्ह्यू आहे. घास पहा. तर शेळ्या आमच्या आड नाहीत, ते खूप शेळ्या नाही का पाळतात, तर त्यांनी त्यांच्या शेळ्यांसाठी हा पूर्ण घास पेरलाय आणि घास पण किती भारी आला. त्यानंतर आम्ही सकाळ आलो, ती वाटणी काढून घेतली. तर अशा प्रकारे व्लॉग कसा वाटला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. धन्यवाद.